तर नमस्कार भावा बहिणींनो, काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं बरं आहे का? तर बघा आज मी शेवाळ्या बनवायला लागले. तर अशा मस्त शेवाळ्या शिजवून घेतल्या त्या बघा. शेवाळ्या बनवून आणल्या त्या मी मशीनवरून आणल्या त्या बनवून गव्हाच्या पिठाच्या. मग म्हणलं डब्यात पण भरून ठेवत्या आणि थोड्याशा खायला पण बनवत्या, म्हणून इथं असं बनवून घेतलं बघा. तर बनवताना लई जोरात भाजलं बघा, माझ्या हाताला लई म्हणजे लई जोरात भाजलं. मग हाताला तका पीठ पण चिटकवलं, कणिक थोडी होती चपात्या करून राहिलेली. मग असं डब्यात भरून ठेवायला लागले बघा. आणि तका हाताला दिसत असेल तुम्हाला पीठ चिटकवलेलं, लई डेंजर पोळलंय जोरात बघा, लई आगाग पडले. तर पीठ पण जरा हडकलंच होतं, उन्हाळ्याचं लगेचच हडकत आहे बघा, ऊन तर लई डेंजर पडतंय. मग अशा ही शेवाळ्या बनवून आणून ठेवल्या होत्या, चांगल्या वाळल्या त्या उन्हानं कडकडीत. मग म्हणलं ह्याला आता डब्यात भरून ठेवा, त्या वर्षभर लागते ते आपल्याला खायला, थोड्या थोड्या धान होईल तसं. आणि आमच्या रुद्रानं मिठी लावलेली शेवाळ्या बनव थोड्याशा, मग त्याला करून दिल्या बघा. आणि त्याला करून दिल्यावर मग म्हणलं चला हे भरून ठेवूया. तर बघा कशा भारी शेवाळ्या झाल्या त्या, अशा लई मोठ्या लांब होत्या. मी वाळवताना पण तोडले ते त्याला बघा, अशा मोडले त्या. आणि आता डब्यात भरताना पण बसत नाही त्या, म्हणून अजून एकदा मोडून भरायला लागले. आणि अजून पातेल्यात करताना चुरा करूनच करायला लागते बघा. तर हो का पडली ती कणिक, लई आगाग पडले, खरं तर लई जोरात भाजले, दिसलीच नाही मला. ते पातेलं लई तापल्याला, कडनी हात एकदम चिटकला पातेल्याला. ते किरणा ती तसली त्याचा करंग असते ती कुस्तीत झाला, तापल्याला पोळला. तर गरम पण लई होते बघा, तोंड ती तेलकट झालंय गरमीमुळं. तर काम लय असल्यावर अशीच अवस्था असते, काय करायचं. बस का 1 मिनिटात बनव. तर बघा कशा झाल्या ते शेवाळ्या, सांगा मला कमेंटमध्ये, भारी झालेत का. तर आमच्या इथं ना गव्हाचं पीठ घेऊन गेलं का 20 रुपये किलोनं बनवून देते ते बघा. तर मी नेलं 3 किलो पीठ घेऊन गेलते बघा. तर एवढ्या अशा शेवाळ्या झाल्या त्या. आता हे जरा मोठ्या मोठ्या एवढ्या झाल्या आणि अजून चुरा जास्त झालाय बघा. येताना गाडीवर आणलं होतं ठीक, मग चांगलं ठिक्यात दाबल्यामुळं हे बघा एवढासा बुटका पडला चुरा. तर करताना आपल्याला असा चुरा करूनच बनवायला लागते, तर त्यामुळं काही टेन्शन नाही मोडलं तरी. तर सांगा भावा बहिणींनो कशा झाले त्या शेवाळ्या कमेंटमध्ये. तुम्ही पण अशाच बनवता का सांगा. तर बघा 3 किलोच्या पिठामध्ये 1 डब्बा भरलेला आहे. आणि थोड्याशा उरले त्या 2-4 दिवसाच्या, नाहीतर 1 डब्बा एवढा गच्च भरून झाले त्या बघा शेवाळ्या. तर कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंटमध्ये. कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करत जावा आपल्या व्हिडिओला. झाल्या बघा आता सगळ्या भरून पसरवून घेते, म्हणजे टोपण लावायला पण भारी पडत्या. टोपण लावलं आणि एवढ्या राहिल्या बघा शिल्लक ठेवते. आता ही कशात तर काढू.